नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरीज. तर मित्रांनो, आज आहे आमचं लास्ट प्रॅक्टिकल. तर लास्ट प्रॅक्टिकल म्हणजे थर्ड इयरचं लास्ट प्रॅक्टिकल आहे आणि ह्यानंतर आम्हाला नो प्रॅक्टिकल, नो थेअरी एक्झाम असणार आहे. तर खरं तर मिक्स फिलिंग आहेत, चांगलंही वाटते, वाईटही वाटते. कॉलेज संपणार आहे आता. तर आता आम्ही चाललो शेवटच्या प्रॅक्टिकलला आणि त्यानंतर आम्ही जाणार कुठेतरी फिरायला. तर आता आमचं प्रॅक्टिकल संपलं आहे आणि खूप चांगलं गेलं प्रॅक्टिकल. अशा प्रकारे आमचं थर्ड इयर संपलं आहे. चला तर मग आता रूमवर जाऊयात. तर काही वेळाने आम्ही रूमला गुड बाय बोलून निघालो. खूप चांगले वाईट मोमेंट आम्ही त्या रूममध्ये जगलो. खूप कमी दिवस आम्ही बाहेर रूमवर होतो, पण त्याच दिवसामध्ये खूप मेमरीज बनवल्या होत्या आम्ही. नंतर आम्ही बारामतीला जायला निघालो, कारण आम्हाला पुण्याला जायचं होतं, ते पण रेल्वेने. आणि पुण्यावरून आल्यावर डायरेक्टली घरी जायचं होतं, म्हणून जे एक्स्ट्रा सामान होतं ते आम्ही शिवमच्या मावशीकडे ठेवण्यासाठी गेलो होतो. घरी गेल्यावर भेटली ती म्हणजे स्वामिनी, म्हणजे शिवमच्या मावशीची मुलगी. मी खूप दिवसांनी शिवमला बघितल्यामुळे त्याला विसरून गेली होती, म्हणून ती रडायला लागली आणि आमच्याकडे येत पण नव्हती. आणि ही आहे श्रुती, स्वामिनीची मोठी बहीण. ती आम्ही आलो म्हणून खूप खुश होती. नंतर आम्ही काकांसोबत रेल्वे स्टेशनवर निघालो. जाताना खूप जास्त एक्सायटेड होतो, आणि पण जसं तिथे गेलो तशी आमच्या एक्साइटमेंटची वाट लागली, कारण आम्ही येण्याच्या आधीच ट्रेन निघून गेली होती. मित्रांनो, आम्हाला जायचं होतं आम्हाला रेल्वेने जायचं होतं, पण 5 मिनिटांनी ट्रेन सुटली आमच्या हातात. आम्ही आता इथं सिटी रिझर्वरला आलो आहे. त्यानंतर आम्ही बसने जायचं ठरवलं. पहिल्यांदाच आम्ही शिवशाहीने जाणार म्हणून खुश तर होतो, पण ते आमच्या बजेटच्या बाहेरचं होतं आणि एवढे पैसे देऊन पण तिथले AC नीट वर्क नव्हते करत, म्हणून अजून आमचा मूड खराब झाला. आज काहीच आमच्या मनासारखं होत नव्हतं. रात्रीच्या 8 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो. फायनली आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. चाललोय मेट्रोने. तर मेट्रो चालू आहे का नाही मला पण माहिती नाही. फायनली आम्ही आलेलो आहे आता मेट्रोमध्ये. मेट्रोने चाललो आता शिवाजीनगर. आम्ही मेट्रोसाठी खाली ॲक्सिलेटरने चाललो तर होतो, पण तरी शिवमला काळजी होती की मेट्रो असेल का नाही, कारण जेव्हा जेव्हा आम्ही प्रवास केला होता तेव्हा दिवसाच करायचो, म्हणून रात्रीची काही आयडिया नव्हती. मी मुवमेंट एन्जॉय करत होतो, पण शिवम अजूनही टेन्शनमध्येच होता, कारण वाईट दिवस अजून संपला नव्हता. आणि पुढे तेच झालं. पहिलं डिजिटल मशीनवर तिकीट काढायला गेलो, पण ते बंद भेटलं. त्यानंतर दुसऱ्या मशीनवर बघितलं, ते पण बंद. त्यात तिथं नेटवर्क इश्यू. तिथं काउंटरवर तिकीट काढायला गेलो तर भली मोठी रांग, त्यात उशीर झाला होता. नंतर जेव्हा नंबर आला तेव्हा त्या मॅडमकडे सुट्टे पैसे नव्हते आणि आमच्याकडे पण. तर फायनली आम्ही तिकीट काढलं. अजून किती वाईट होणार होता एकाच दिवशी ते देवालाच माहीत होतं. नंतर चेकिंग करून आम्ही मेट्रोमध्ये बसायला गेलो, तर एक मेट्रो आम्ही जायच्या आधीच निघून गेली होती.
सगळ्यात मोठं ॲक्सिलेटर आहे. इधर से गया देखो भाई कैसे लुक दे रहा है नंतर फायनली आम्ही शिवाजीनगरला पोचलोच. पुढे PMPLने डांगे चौकला गेलो तर तिथे गर्दी खूप होती, पण फायनली तिथे पोचलोच. आणि नंतर दादासोबत आम्ही IT पार्कमध्ये नाईट आऊट मारला आणि दिवसाची सांगता केली. आमचं जेवण झालं आहे आणि दादाच्या रूमवर आलो होतो. दादाची कंपनी येतो पुढे तुम्हाला दाखवतो, दिसलं तर बघा, कारण कॅमेरा आमचा एवढा फोकस नाही आहे. ब्रँडेड कॉग्निझंट. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग किंवा आजचा दिवस खूपच चांगला किंवा वाईट दोन्ही मिक्समध्ये झाला होता. खरं तर जास्त वाईटच झाला, पण आपण काही करून आलो आहे पुण्यामध्ये. तर आजच्यासाठी एवढंच आहे. उद्या आणि परवा आपण पुणे फिरणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये पुणे आपण एक्सप्लोर करूया. तर आजच्यासाठी सायनिंग ऑफ फ्रॉम माय साईड. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.